जेवढे जास्त रन होतील तेवढ्या काढण्याचा प्रयत्न करू. एकच प्रश्न, खरोखरच या क्रीडानगरीबद्दल आणि या परिसराबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? क्रीडानगरी तर खूप चांगले आहे, पण असं वातावरण पण खूप चांगलं आहे. असं वाटतं की महाबळेश्वरला आलो की काय. क्या बात आहे, टाळे वाजवायचे. तर दवेत दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतो माझ्याकडून शुभेच्छा आणि आमच्या कॉम्बॉक्सकडून सुद्धा शुभेच्छा. त्यामुळे आपण कॉम्बॉक्समध्ये लेडीत आमचे समाजोग कक्षामध्ये तैनात उमेशजी पाटील. म्हणत्या सांगू
तर पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झालेले आहेत. प्रतीक पाटील हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. एक मोठी सफलता पवन केनीसाठी. निर्धारित 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्याच चेंडूवर एक मोठी सफलता मिळते जय बजरंग गोडसे बी या संघाला. प्रतीक पाटील नावाचा एक मोठा बॅट्समन इथे आउट होत आहे. नवीन फलंदाज मोनिश पाटील आलेले आहेत क्रमांक 2 वर फलंदाजी करण्यासाठी. डावखुरा फलंदाज आहे मोनिश आणि डावखुरा गोलंदाज आहे पवन. पवन केनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस अत्यंत चांगला हा चेंडू एसट्यांच्या मागे एसटी लक्ष संदेश केने याचं अपील करण्यात आल्यानं फलंदाज मात्र इथे बाद ठरवण्यात आलेला आहे. लागोपाठ दुसरा फलंदाज बाद होतोय. केशव स्मृती जय हनुमान टेंबोली या संघाचा लागोपाठ दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फलंदाज बाद झालेले आहेत टेंबोली संघाचे. बंद्रे मारुती काल्हेर नॅन्सी 11 आई वज्रेश्वरी लिंबोली बी या 2 संघाच्या संघ नायकांनी इथे संपर्क साधायचा आहे. पहिल्या इनिंग नंतर इथे ड्रॉ होणार आहे. पहिली इनिंग संपल्यानंतर 3 संघांचा इथे ड्रॉ होणार आहे. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ फायनल मध्ये थेट प्रवेश करणार आहे. बंद्रा मारुती काल्हेर आई वज्रेश्वरी लिंबोली बी पुढचा चेंडू पवन केनी याचा सुरेख असा ड्राईव्ह केलेला आहे. ऑफ साईडला चेंडू देतो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न. इथे मात्र यष्टीरक्षक संदेश केनेच्या हातून चूक घडलेली आहे. 2 धावा निघालेल्या आहेत. त्या 2 धावांची संघाची धावसंख्या 2. श्री गणेशा झालेला आहे. सुरुवात झालेली आहे. सुरुवात होणे महत्वाचं आहे. 1 धाव 2 धाव सुरुवात होणे महत्वाचं आहे. इथे सुरुवात मात्र आता झालेली आहे. तिसऱ्या चेंडूवर खातं उघडतं केशव स्मृती जय हनुमान टेंबोली या संघाचं. पुन्हा एकदा पवन केनी गोलंदाजी मार्गावर. पवन केनीने खूप छान गोलंदाजी केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा कुठं चेंडू होता. हाफ माइंडेड पद्धतीचा फटका खेळला होता. 2 धावा काढण्याची संधी होती. 2 धावा काढलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती 4. पुढचा चेंडू पवन केनी याचा पुन्हा एकदा चांगला असा ड्राईव्हचा फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाहीये. फक्त 1च धाव. धावसंख्या होती ती 5. शेवटचा चेंडू या षटकातील चांगली गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 5 धावा खर्च केले आहेत. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. परेश गोराटकर 5चा चेंडू नॉन स्ट्राईकला उभे होते. आता मात्र खेळण्याची संधी आलेली आहे. इथे मात्र चेंडू उचलण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. लेग बाईटच्या रूपाने 1 धाव मिळते. अशा प्रकारे पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 6. 2 बाद 6 अशी धावसंख्या झालेली आहे. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या इनिंग नंतर इथे ड्रॉ काढण्यात येणार आहे. तरी बंद्रा मारुती काल्हेर तसेच आई वज्रेश्वरी लिंबोली बी या 2 संघाच्या संघ नायकांनी किंवा प्रतिनिधींनी इथे हजर राहायचं आहे ड्रॉ करते वेळेस. त्यानंतर विजय संघ अशा 3 चिठ्ठ्या इथे काढलेल्या आहेत. ज्या संघाची चिठ्ठी येईल तो संघ थेट फायनलमध्ये पंच उडी मारणार आहे.
या दरम्यान या मॅचचा आनंद घेत आहेत तुषार लाडक्या. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी कपिल केनी गोलंदाजी मार्गावर आहेत. समोर फलंदाज परेश गोराटकर संघनायक आहे. एक जबाबदारी असेल त्याच्यावर. यावेळेस चेंडू उडवलाय. चेंडू खाली येतोय. मेघराज केनी आणि झेल सोडतोय. त्याच दरम्यान 2 धावा करण्याची संधी इथे फलंदाजाला. 2 धावा निघालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या झालेली ती 8. झेल सोडला होता परेश गोराटकरचा. परेश गोराटकर एक महत्वाचा फलंदाज आहे आणि त्याचा झोल सोडणे नक्कीच महागात पडू शकते जय बजरंग गोसाई या संघाला. इथे मात्र चेंज केली फिल्डर. किशोर मुकादम लॉंगॉन सीमारेषी जाऊन आलेले आहेत. पुन्हा ते कपिल केने परेश गोराटकर साठी. यावेळी मात्र चेंडू कट केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. फक्त एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 9. दुसरे षटक मार्गस्थ आहे. क्रिकेटचे बाहुबली सर सागर भोईर यांचं आगमन झालेलं आहे. इथे मात्र शीटचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. 1 धाव मात्र मिळते. लेग बाईसचा इशारा येतो पंच अजय पाटील यांचा. धावसंख्या आहे ती 10. याच्या दरम्यान अनिकेत गोंधळे सिव्हिल इंजिनियर यांचं सुद्धा इथे शुभागमन होत आहे. कपिल केने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. इथे मात्र फलंदाज होतोय धावबाद. परेश गोराटकर हा बाद झालेला आहे. 10 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. केशव स्मृती जय हनुमान टेंबुली या संघाचा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. मंदार गोराटकर. हॅलो पुन्हा एकदा कपिल केने गोलंदाजी मार्ग. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय चौकारासाठी. चांगला इम्प्रोवाइज फटका येते. आदित्य भोईर याच्या बॅटमधून आलेला आहे. चौकारानिशी धावसंख्या होते 14. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 14 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू कपिल केने याचा. समोर फलंदाज आदित्य भोईर. यावेळी चेंडू उचललाय. चेंडू जातो सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होती 20. जवळजवळ 14 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. कपिल केने 4 चेंडू अत्यंत चांगले हाताळले होते. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 10 धावा आल्या. चौकार आणि षटकार आल्या शेवटच्या 2 चेंडूवर. त्याच दरम्यान अयोध्या रिटर्न अनिकेत गोंडले याचे सुद्धा आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. दरम्यान शुभ आगमन होतोय. काल्हेर भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष कौशल मुकादम यांचे इथे आगमन होत आहे. अतिशय सुरेख असा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला होता मंदार गोराटकर यांनी.
निर्धाव चेंडू किशोर मुकादम शेवटच्या षटकात आलेत आहे. जय बजरंग गोडसाई बीजा संघातर्फे पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा तिथे हाताळलेला आहे. निर्धाव चेंडू पुढचा चेंडू किशोर मुकादमेचा मंदारसाठी. यावेळेस मात्र चेंडू उचलला, चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटलेला आहे. त्याच दरम्यान 2 धावा मिळताच फलंदाज आला. 2 धावांची संघाची धावसंख्या होती 22. धावा झालेल्या आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक संपल्यानंतर आई वज्रेश्वरी निंबोली तसेच बेंद्रे मारुती काल्हेर या 2 संघाच्या प्रतिनिधींनी यायचं आहे. लकी ड्रॉ काढायचा आहे. किशोर मुकादम गोलंदाजी ट्रॅकवर मंदारसाठी. इथे मात्र बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता, पॅटच्या पट्ट्यात येत नाही आणि फलंदाज मात्र होतो धावबाद. आज केवणीदेवी गावातील लहान प्रेक्षक गोरसाई गावाला जोडले गेलेले आहेत. मला वाटते मॅच संपल्यानंतर सर्वांना बरोबर घेऊन जायचं आहे गोरसाईला. नवीन बॅट्समन सोहम पाटील मैदानात दाखल झालेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदित्य भोईर नॉन स्ट्राईकला आहे. 15 धावांवर खेळत आहे आदित्य भोईर. तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. तर स्ट्राईकला असेल आदित्य भोईर आणि नॉन स्ट्राईकला सोहम पाटील. किशोर मुकादम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. शॉर्ट 1 कव्हरला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र होते बाद. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते 23. नवीन फलंदाज मनीष पाटील मैदानात आलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावा. काल्हेर भाजपा युवा वॉरियर्स चे अध्यक्ष कौशल मुकादम यांचं शुभ आगमन इथे होत आहे. त्या दरम्यान शुभ आगमन होते भाजपा काल्हेर भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष कौशल विनोद मुकादम यांचं सुस्वागतम. सुस्वागत मुकादम नमो चषक 2024 मध्ये चेक करायचं आहे.
सेफ आहे. सामना चालू करायचा आहे. याच्या दरम्यान एक धाव घेतलेली, धावसंख्या होती 24. शेवटचा चेंडू, या षटकातला शेवटचा चेंडू. मनीष बाद झालेले आहेत, धावबाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. समीर, सुमित भरत. सुमित भरत आलेले आहेत, नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या होती 24. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात. पुन्हा तो चेंडू उडवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन्ही धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा येतो प्रयत्न. फलंदाज मात्र बाद होतोय. 2 धावांची संघाची धावसंख्या होते 26 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये केशव स्मृती, जय हनुमान टेंगोली संघाने धावा बनवले गेलेल्या त्या 26 आणि 27 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जय बजरंग गोडसे बी या संघासमोर. आणि शुभेच्छा येतात या संपूर्ण आयोजन नियोजनाला, गावदेवी दिल्ली संघाला, तसेच बंद्रे मारुती कालनेर संघाला. खास करून नंदन पाटीलसाठी कल्पेश पाटील, ते गावदेवी 40+ एक उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. यानंतर बंद्रे मारुती कालनेर संघाचा संघनायक तसेच आई वज्रेश्वरी निंबोली संघाचा संघनायक. आपण लकी ड्रॉ काढण्यासाठी ते यायचं आहे. बंद्रे मारुती संघाचा प्रतिनिधी, बंद्रे मारुती संघाचा प्रतिनिधी कोणी हजर असेल तर यायचं आहे. भाविन आलेले आहेत. तर 3 चिठ्ठ्या इथे बनवले गेले आहेत. ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. बंद्रे मारुती कालनेर आणि तसेच आई वज्रेश्वरी निंबोली आणि बंद्रे मारुती कालनेर हा संघ थेट फायनल मध्ये पोहोचतोय. फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे बंद्रे मारुती कालनेर संघाने. खूप खूप अभिनंदन भाविन. आणि बंद्रे मारुती संघासाठी शुभेच्छा येतात कल्पेश पाटील, 40+ एक उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. तर मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान टेंबोली संघाने 26 धावा बनवल्या आहेत. 27 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे ते जय बजरंग गोडसे बी संघासमोर. तर मॅचचं जेव्हा दुसरं सत्र चालू होईल तेव्हा आपल्या समोर आवाज ऐकू येईल व्हॉइस ऑफ मुरबाड, आमचे परम मित्र सुनील शेळके सरांचा. धन्यवाद उमेश पाटील सर. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. आजच्या या दिवसातील बक्षीस पात्र फेरी आहे. 27 धावांचं टार्गेट आडव्या बॅटने पहिलाच फटका खेळायचा होता फलंदाज A1 पवनला. चेंडू पडल्यानंतर वळण घेतो, त्याचमुळे फलंदाजाच्या समोर थोडी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. चेंडूपळीचा कोणताही संपर्क मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही. 27 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं आहे गोरसे संघासमोर. टेंबोली संघाच्या फलंदाजाने पहिल्या चेंडूवर फलंदाज प्रतीक पाटील बाद झाले होते. समोर ठेवलेला चेंडू रक्षणात्मक रीतीने खेळत आहेत. ड्राईव्ह केलेला आहे, जंटल सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह बाय बॅटर A1 पवन. यावेळेस एक धाव इकडे मिळालेली आपण पाहू शकाल. काटशहा आपल्याला पाहायला मिळतो. अनेक योजना मैदानाच्या आतमध्ये आखल्या जात आहेत. दोन्ही संघ भिवंडी तालुका त्याचबरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज नामांकित आणि लोकप्रिय संघ आहेत. फक्त आणि फक्त भिवंडी तालुक्यात मर्यादित न राहता भिवंडीच्या बाहेर जिथे जिथे मोठ्या स्पर्धा होतात तिथे
नवी मुंबई परिसर असेल, पनवेल रायगड असेल, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यात कुठेही स्पर्धा असतील, पालघरमध्ये असतील, या सगळ्या ठिकाणी हे संघ जात असतात आणि आपलं चांगलं क्रिकेट दाखवत असतात. क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत, सरळ जाऊन चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला. याचबरोबर आणखी एकदा फलंदाज की जे आहेत स्वतः संघाचे संघनायक संदेश केळने 0 बाद. गिरीजी पाटील साहेब यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेसाठी त्याचबरोबर विशेषत्वाने गोरसे ब संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम गिरीश पाटील आपलं. दुसरी वेळ अशी आहे ही की जिकडे फलंदाज संदेश केने काहीही न करता अर्थात शून्याचा चष्मा घालून खेळाडू कक्षाकडे परतत आहेत. हे कर्णधार म्हणून तुमच्याकडे फार मोठी संधी असते. तुम्हाला एक्झाम्पल सेट करायचं असतं आणि कॅप्टन शुड लीड फ्रॉम दी फ्रंट असं म्हटलं जातं की कर्णधार म्हणून तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमधून संघाला बाहेर काढता आलं पाहिजे. परंतु इथे यावेळेस तितकं चांगलं योगदान देता आलं नाही फलंदाज संदेश केनेला. खेळपट्टीवर अजूनही उपस्थित असलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच पवन. क्रमांक 3 साठी फलंदाज मेघनाथ आलेले आहेत. प्रतीक पाटीलचं हे पहिलं षटक आहे. प्रतीक सुद्धा आपण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर बाद झाले होते. एकही धाव त्याच्या बॅटमधून तिकडे कॉन्ट्रीब्यूट झाली नव्हती. 27 धावा 9.00 ची सरासरी इथे गाठावी लागेल सामना जिंकण्यासाठी. प्रति षटकामागे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात गोरसई ब या संघाला, जय बजरंग गोरसई बी आणि टेंबोली असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन सरळ पायांवर आदळतो परंतु इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर तो डावी यष्टी सोडून जाणारा होता आणि त्याचमुळे पंचांनी यावेळेस कोणतीही स्वीकृती दिली नाही गोलंदाज प्रतीक पाटीलला. अपील रेस केली गेली होती. आतापर्यंत चांगलं षटक प्रतीक पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतं. या अगोदरच्या पहिल्या डावामध्ये पहिलं षटक पवनचं राहिलं होतं, दुसऱ्या डावामध्ये पहिलं षटक प्रतीकचं राहिलंय. क्लीन बोर्ड, त्रिफळाचीत आणखी एक फलंदाज बाद होतोय आणि फार दूरवर खरं तर स्टिक जाऊन पडलेली आहे. त्यामुळे वेग इथे चांगला जनरेट केला होता गोलंदाज प्रतीक पाटीलने. व्हरायशन आहेत, विविधता आहे आणि तीच विविधता मैदानाच्या आतमध्ये वापरली जाते गोलंदाजांच्या वतीने. कधी आतमध्ये वळणारा चेंडू, कधी बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू, कमी गतीने, कधी कधी कमी गतीने हाताळलेला चेंडू. यावेळेस फुलर लेनचा होता, भन्नाट वेगाने हाताळला होता आणि त्याचमुळे चेंडूफळीचा कोणताही संपर्क मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करण्या अगोदरच चेंडू त्रिफळांवर जाऊन आदळला होता आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या होत्या. यू मिस आय विल डेफिनेटली हिट असं बऱ्याचदा म्हटलं जातं, परंतु त्यासाठी तुम्हाला फलंदाजाच्या बॅट आणि पॅड मधून चेंडू काढावा लागतो आणि तेच काम केलं होतं इथे गोलंदाज प्रतीक पाटीलने. टार्झन ऑफ टेंबोली म्हणून जे प्रसिद्ध आहेत. खरं तर क्रिकेट तुम्हाला 2 संधी देत असतं. फलंदाजीमध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही तर गोलंदाजीमध्ये तुम्ही त्याची भर काढू शकता आणि तेच आतापर्यंत प्रतीक पाटील यांनी केलेलं आहे. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. या बेस इथे इनर एज लागते, आतली कडा लागते, पूल करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकाची धडपड बघा, चेंडू अडवलाय आणि त्यानंतर इथे खरं तर फेकी केली जाते. आउटफील्ड आपण पाहिली तर ती थोडी असमतल आहे आणि त्याचमुळे चेंडूच्या प्रवासावर त्याचा परिणाम होतो. चेंडू थोडा हळू झाला होता आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षण तिकडे झालं. पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत 3 आणि एकूण 27 धावांची गरज आहे. म्हणजे यानंतर 24 धावा अजून हव्या आहेत. 12 चेंडू 24 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्यासाठी उरलेला आपण पाहू शकाल. चिठ्ठीच्या आधारावर बंद्रा मारुती काल्हेर संघाने या स्पर्धेच्या मेगा फिनालेमध्ये प्रवेश केलेला आहे. नंदन पाटील आणि त्यांचे सहकारी या अगोदरच या खेळपट्टीवर क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि मला असं वाटतं मग उर्वरित संघ नान्सी 11, आई वज्रेश्वरी, निंबवली हा संघ आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये जी लढत सुरू आहे त्यातील विजेता संघ अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सेमीफायनलची. मुख्य व्यासपीठावर आपण भारतीय जनता पार्टी युवा वॉरियर्सचे अध्यक्ष काल्हेरचे कौशल मुकादम यांनाही अनुभवू शकता आणि काल्हेर संघ योगायोगाने मेगा फिनालेमध्ये सुद्धा प्रविष्ट झालेला आहे. चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स आता इथे बनल्या गेलेल्या आहेत या क्रीडा नगरीवर. सोहम पाटीलचं दुसरं षटक, पहिला चेंडू इथे डावी यष्टी सोडून जाणार आहे.
पंच पानसरे सर आमच्याकडे हळवारपणे वाहत आहेत. दोन्ही हात इथे समांतर अवस्थेमध्ये आणण्याची त्यांना इथे संधी मिळते. एक अवांतर धाव दरम्यान इकडे मिळालेली आहे. दोन्हीही फलंदाज एकमेकांच्या जवळ येतील. इथे चर्चा केली जाईल की काय नेमकं इथे चुकलं होतं. बऱ्याचदा नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज उभा असतो त्याला चेंडूवरची हरकत हेरता येत असते आणि त्याच्याकडे जर चांगलं कौशल्य असेल तर ते कौशल्य वापरत असताना चांगले असेसमेंट दाखवत असताना तो स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला काही सूचना निश्चितच देऊ शकतो. तोच प्रयत्न तिकडे झाला होता. या बेस उजवेष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. लिव्हिंग दी ऑफ स्टिक. फलंदाज पवन केनीला शांत ठेवणे हे अत्यंत कठीण काम आहे. एखाद्या जंगलामध्ये एखाद्या मोठ्या हिंस्र श्वापदाला शिकारीपासून शांत ठेवणं जितकं कठीण आहे त्याच पद्धतीने खरं तर इथे पवन केने हा फलंदाज आपण बघतो त्याला संयमाने फलंदाजी करायला सांगणं हे आव्हानात्मक आहे. या बेचा फटका चांगला आहे कारण क्षेत्ररक्षक इथे बीट होणार आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. हा फटका दर्जेदार चौकार. आठ धावा धोपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकले जाते सोहम पाटीलच्या वतीने. हे षटक पहिलं षटक संपलं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त आणि फक्त आपण पाहिल्या होत्या त्या म्हणजेच 3 आणि त्याचमुळे जी सरासरी होती ती 12 वर जाऊन पोहोचली होती. आता या षटकामध्ये किती धावा मिळत आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला त्यावर या सामन्याचा रिझल्ट अवलंबून आहे. दोन्ही संघ लढवय्ये आहेत. दोन्ही संघांना संघर्षाची फार मोठी परंपरा मिळालेली आहे आणि भिवंडीचं क्रिकेट तसंही समृद्ध क्रिकेट आहे. इथे कोणताही गाव किंवा कोणत्याही गावचा संघ मैदानामध्ये खेळण्यासाठी गेला की तो भिवंडी तालुक्याच्या क्रिकेटचा संघर्ष मैदानामध्ये दाखवत असतो. झुंजार क्रिकेट खेळलं जातं भिवंडीमध्ये. सोहम पाटील समोरच्या दिशेने फटका खेळलेत. लॉफ्टेड हिट आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एका टप्प्यानिशी चेंडू अडवतात. स्ट्रायकिंग एंडला फेक झाली. यावेळेस काय घडेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे प्रतीकने फेकी करण्याचा निर्णय घेतला आणि अनुभव खरं तर इथे वापरला गेला होता प्रतीकच्या वतीने. प्रतीकने पवन केनेच्या वेगाचा अंदाज योग्य रीतीने घेतला होता त्याचमुळे नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी दिली होती. काही प्रेक्षकांना असं वाटलं असेल आता A1 पवन कदाचित अडचणीत सापडू शकतो परंतु प्रतीकची असेसमेंट अत्यंत चांगली राहिली होती. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 10 रन्स ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावर. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक अँगल क्रिएट झाला होता या फटक्यावर आणि क्षेत्ररक्षकाच्या समोरही एक अँगल होता तरी सुद्धा योग्य रीतीने कव्हर केलेला आहे. सीमारेषेवर योग्य रीतीने इथे भान ठेवलं गेलेलं आहे आणि याचबरोबर फलंदाज A1 पवन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पवन बाद. फटका अत्यंत चांगला होता. क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून तुम्ही कोणता फटका खेळला याचबरोबर तो तुम्ही कुठे प्लेस केलाय याला फार मोठं महत्व आहे. प्लेसमेंट इज व्हेरी व्हायटल व्हाईल प्लेइंग. तुम्ही खेळत असताना फलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना प्लेसमेंट अत्यंत महत्वाची असते. 10 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. एकूण 27 धावांचं टार्गेट आहे. अजून 17 धावा हवेत सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात जय बजरंग गोडसे ब या संघाला. गोडसे बी आणि केशव स्मृती जे हनुमान टेंबवली या 2 संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. न्यू बॅटर इन कपिल केने आलेले आहेत. यावेळेस फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर ते आलेले आहेत. मला असं वाटतं क्रमांक 5 वर आलेले आहेत. याचा अर्थ 3 फलंदाज या अगोदर बाद झालेले आहेत. कपिल आणि त्याचबरोबर किशोर मुकादम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहे. प्रवास आता थोडा खडतर बनत चाललेला आहे गोडसे ब संघासाठी. फुलाल यांचा चेंडू आहे. नव्याने आलेल्या फलंदाजासाठी अत्यंत मोठी काठिण्य पातळी दाखवणारा हा चेंडू इथे गोलंदाज सोहम पाटीलने दाखवलेला आहे. फुलाल यांचा चेंडू होता. उजवी इष्टी सोडून जाणारा चेंडू वाईड यॉर्कर योग्य रीतीने हाताळला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. खरं तर या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी तुमच्याकडे मोठं काळीज असणं गरजेचं आहे. निर्भीड असणं तुम्ही गरजेचं आहे. यावरही आपण यानंतर चर्चा करूया. शेवटचा चेंडू यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आहे. स्लाइटली शॉर्टर दॅन बिफोर. या अगोदरच्या चेंडूपेक्षा आखूड टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने इथे प्रोड्यूस केला. सोहमने 2 षटकं संपलेत. धावफलक 10 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि यानंतर 17 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शेष आहे.
एक षटकामध्ये 17 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये आतापर्यंत 10 धावा बनवण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोरसई बी या संघाला. अलीकडच्या हंगामाची सुरुवात झाली होती त्यावेळेस मला असं वाटतं गोरसई ब संघाला लागोपाठ तिसऱ्यांदा टेंबवली संघाने पराभूत केलं होतं आणि त्यानंतर मग एकमेकांच्या विरोधात आलेले हे दोन संघ आपण पाहिले. 17 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शेष असलेला आपल्याला पाहायला मिळेल. यश पाटीलच्या यश नांदूरकर याच्याकडे चेंडू दिला जातो. हे सुद्धा भिवंडी टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगलं नाव आहे, सुपरिचित नाव आहे, सुपरिचित चेहरा आहे. 17 धावा डिपेंड करण्याची कामगिरी त्याला इथे करावी लागेल. फलंदाजीसाठी फलंदाज किशोर आहेत की जे कोणत्याही वेळेला सामन्याचं चित्र बदलवू शकतात. मोठा फटका खेळण्याचा इथे प्रयत्न तर केला गेला, माणस दाखवणं गरजेचं आहे. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाईल का? स्टार्किंग एंडला थ्रो आला आणि यावेळेस मला असं वाटतं आता पंच काहीतरी वेगळा इशारा करू शकतात. ही धाव इकडे मान्य नसणार आहे त्यामुळे एकच धाव पूर्ण असेल. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 16 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज कपिलची फलंदाजी सुद्धा आपण गेली अनेक वर्षापासून अनुभवतो. ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये सापडतो त्या वेळेस त्या प्रतिकूल परिस्थितीमधून बऱ्याचदा कपिलने बाहेर काढलेला आहे. चांगले अनुभवी खेळाडू आहेत कपिल. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे आणि हा षटकार सामना जिवंत ठेवला जातो कपिल केनेच्या वतीने. रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपलकोर जोडल्या गेले. 3 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत किशोर मुकादम. 3 चेंडू 9 धावा. समोर ठेवलेला चेंडू पडल्यानंतर खूप खाली राहतोय. आव्हानात्मक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या समोर आलेली आपण बघत आहात. हा चेंडू निर्धाव. सन्मान्य प्रकाशजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रवीणजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. वेलकम तुम्हा दोघांचंही. 2 चेंडूचा खेळ शेष उरतोय. 2 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही सामना दोन्ही संघांकडे आहे. समोरच्या दिशेने लेफ्ट हिट करण्याचा प्रयत्न ते करतायत. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 9 हवेत. यावेळेस 2 धावा दरम्यान इकडे पूर्ण झालेल्या आहेत. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी अशा पद्धतीचा महत्वाचा नियम आहे. गोलंदाजाने जर इथे ठरवलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाला ते या सामन्यामध्ये जिवंत ठेवू शकतात. म्हणजे त्यासाठी त्याला एखादा वाईड किंवा नो हाताळावा लागेल. अदरवाईज एखादी लिगल डिलिव्हरी इथे जर फेकता आली या गोलंदाजाला यश नांदूरकरला तर हा सामना टेंबवली संघाला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता दडलेली असते. ती अनिश्चितता कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. यावेळेस इथे टो एंडला चेंडू आदळतो आणि याचबरोबर आजच्या दिवसातील बक्षीसपात्र फेरी जिंकलेली आहे केशव स्मृती जय हनुमान टेंबवली या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराजित संघ पराभूत संघ जय बजरंग गोरसई ब आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. चांगलं क्रिकेट तुम्ही खेळला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही कौतुक. प्रवीणजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. यानंतरचा सामना नॅन्सी 11 निंबवली आणि त्यांच्या विरोधात केशव स्मृती जय हनुमान टेंबवली या 2 संघांदरम्यान सेमी फिनालेचा सामना आहे.
आणि सामनावीर आदित्य आपणास विनंती, तुम्ही या सामनावीराची बक्षिसं स्वीकारण्यासाठी. आदित्य सामनावीर आहात.